घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुमित्राला देवळात जायचं असतं आणि म्हणून मग सुमित्राने जानकीला सांगितलेलं असतं की माझ्यासाठी एखादी चांगली साडी कपाटातून काढून ठेव. आणि मग जानकी सुमित्रासाठी लाल कलरची साडी काढून ठेवते. पण ऐश्वर्या ती साडी बदलून त्या जागी पांढऱ्या कलरची साडी ठेवते आणि ती साडी बघून मग सुमित्रा खूप घाबरते. सुमित्रा जानकीला आवाज देत म्हणते, जानकी इकडे ये, तू माझ्यासाठी ही साडी काढून ठेवलीस का? तुला माहिती नाही का की देवळात जाताना अशी साडी कोणी नेसत नाही ते. तू माझ्यासाठी ही साडी का ठेवलीस? ती साडी बघून जानकीला सुद्धा धक्का बसलेला असतो. जानकी म्हणत असते, मी ही साडी ठेवलीच नाही. तर सुमित्रा म्हणते, तू माझ्यासाठी ही साडी का ठेवलीस? तुला माहिती आहे का बाई ही साडी कधी नेसते ते? इतक्या तिथं ऐश्वर्या आणि सारंग येतात. ऐश्वर्या म्हणते, हो बाई तेव्हाच ही साडी नेसते जेव्हा तिचा नवरा मरतो. नवरा मेल्यावर बाई ही साडी नेसते. आणि जानकीला म्हणते, जानकी तू ही साडी का ठेवलीस आईंसाठी? सारंग, अहो शरुताई बघा ही काय बाई आहे ही. एकीकडे आईंचं खूप काळजी असल्याचं नाटक करते आणि दुसरीकडे आईंना पांढरी साडी देते नेसायला. इतक्यात शर्वरी म्हणते, जानकी वहिनी तुला लाज नाही वाटत का? हे शोभतं का तुला? तू आईला पांढरी साडी नेसायला दिलीस. त्यावेळेला मग जानकी म्हणते, शर्वरी वंश मी आईंना ही साडी नेसायला दिलीच नाही, मी वेगळ्या कलरची दिली होती. तेव्हा मग सारंग हसत म्हणतो, वावा ऐश्वर्या त्या साडीने आपोआपच कलर बदलला असेल. त्यावर जानकी म्हणते, सारंग भाऊजी पण मी ही साडी दिलीच नाही आणि आईंच्या कपाटात अशा कलरची साडीच नाही. आणि मग जानकी म्हणते, साडी आपोआप कशी बदलेल? कुणीतरी ती आदला बदल केलीये. मी जी साडी काढून ठेवली होती त्या जागी दुसरं कोणीतरी ही साडी ठेवलीये, कारण आईंच्या कपाटामध्ये पांढऱ्या कलरची साडीच नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो नाहीच आहे, मलाही माहिती आहे की आईंच्या कपाटामध्ये पांढऱ्या कलरची साडी नाही आणि म्हणून तूच ठेवलीस नाही ही साडी. म्हणजे आईंना परत त्रास होईल, परत त्यांच्या मनावर परिणाम होईल आणि हाच प्लॅन होता ना तुझा? बघितलं का शरुताई किती ढोंगी बाई आहे ही. एकीकडे सासूचा खूप पुळका असल्यासारखं वागायचं, त्यांची खूप काळजी असल्यासारखं वागायचं आणि अख्ख्या घरावर कब्जा मिळवायचा. तेव्हा मग जानकी चिडते आणि म्हणते, परत जर असं बोललीस ना तर मुस्काडात फोडीन. एकतर स्वतः तू साडी बदललेस आणि माझ्यावर नाव ढकलतेस. कशी वागतेस तू? अजून किती निर्दयी वागणार आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, वा परत ढकललंस ना माझ्यावर, ही तुझी जुनी सवय आहे. काहीही झालं की ते माझ्यावर ढकलायचं. इतक्यात अवंतिका म्हणते, ही तुझी सवय आहे ऐश्वर्या. आणि जानकी वहिनींनी स्वतः लाल साडी काढून ठेवली होती आईंसाठी, मी बघितलंय, मी होते तिथं. तेव्हा ऐश्वर्या मग अवंतिकाला म्हणते, बोलली बिनपगारी वकील बोलली, तू एक काम कर, हिची असिस्टंट हो आणि तसंही आमचे सगळे पैसे हिच्याकडेच आहेत. तेव्हा मग जानकी ऐश्वर्याला म्हणते, झाली का तुझी बडबड चालू? मुद्दाम आईंना त्रास होईल असं वागतेस, घरात भांडणं उकरून काढतेस, घरातल्या सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवायचं. ऐश्वर्या अगं कुठंपर्यंत जाशील, कुठंतरी थांब. इतक्यात मग शर्वरी म्हणते, अगं तू कुठे जाऊन थांबणार आहेस वहिनी? आम्हालाच खोटं ठरवायला निघालेस तू. नानांची बॉडी खोटी, त्या मर्डर वेपनवरचे ठसे खोटे, सगळंच खोटं आहे का? आणि तू जर असंच वागत राहिलीस, आईच्या होला हो मिळवत राहिलीस तर तिच्या मनावर परिणाम होईल, तिच्या मनावरचा परिणाम वाढत जाईल. इतक्यात ऐश्वर्या म्हणते, अहो हिला काय कळणार आहे शर्वरी वहिनी? स्वतःच्या आईला त्रास झाल्यावर काय होतं हे ह्या अनाथ मुलीला कसं कळणार आहे? आणि मग ऐश्वर्याने अनाथ म्हटल्यानंतर जानकी भयंकर चिडते आणि म्हणते, जीभ हासडून काढीन तुझी. परत जर तू मला अनाथ म्हणालीस तर मी तुझी जीभ हासडून काढेन. हे एवढं मोठं घर आहे माझं, इथं आई उभी आहे माझी, तिनं मला माझं माहेर मिळवून दिलंय. शर्वरी ताईंसारखी बहीण आहे मला, सारंग भाऊजींसारखा एक भाऊ आहे मला, आणि सौमित्र भाऊजी फक्त दीर नाही आहेत माझे, ते एक चांगले मित्र आहेत माझे. अवंतिका माझ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत उभी असते. ओवीमुळं मी माझं बालपण पुन्हा पुन्हा जगते. रामासारखा नवरा आहे माझ्यासोबत. एवढंच काय तर गुलाबदादा, सगुना मला ताई मानतात, मोठी बहीण मानतात, ही सगळी नाती आहेत माझ्याकडे. जर तू पुन्हा मला अनाथ म्हणालीस तर याद राख. ऐश्वर्या म्हणते, बापरे किती बोलतेस तू, तुला दम नाही लागत का? माझे कान थकले. सारखं आपलं माझं घर, माझं कुटुंब, माझी माणसं, किती बोर आहेस तू. हे घर जर का खरंच तुझं असतं ना तर ह्या घराचं तू वाटोळ केलं नसतंस. आमच्या आईंना अशी पांढरी साडी नेसायला देऊन त्यांना त्रास दिला नसतास. आणि मग ऐश्वर्या सुमित्राजवळ जात तिच्या हातातली साडी घेत म्हणते, आई ती साडी द्या इकडे, मी ना ही साडी घराबाहेर फेकून देते. आणि परत म्हणते, नाही राहू दे, ही साडी ना अशीच घरात राहू दे. आणि जानकीला म्हणते, हे घे, हे दर तुला साडी. तसंही तुझा नवरा आता नानांच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार आहे आणि नानांच्या खुनाच्या आरोपाखाली जेव्हा तुझ्या नवऱ्याला फाशी होईल ना तेव्हा ही साडी तू नेसून फिर. आणि मग ऐश्वर्याने असं बोलल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तितकाच जानकीला राग येतो. जानकी मग ऐश्वर्याचा हात पिरगाळत म्हणते, ऐश्वर्या परत जर असं बोललीस तर बघ, कलियुगातली सावित्री आहे मी, मृत्यूच्या दारातनं माझ्या नवऱ्याचे प्राण परत आणण्याची हिंमत ठेवतेय मी. जर माझ्या नवऱ्याविषयी पुन्हा काही वेडवाकडं बोललीस तर बघ, उदंड आयुष्य आहे त्यांना, कळलं का तुला? आणि माझ्या नानांनाही काही होणार नाही. माझे नाना सापडलेत, नाना पनवेलमध्ये आहेत आणि नाना पनवेलमध्ये आहेत हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या खूप घाबरते.
सुमित्रा खूप खुश होते आणि म्हणते, अगं बाई नाना पनवेलमध्ये आहेत. त्यावेळेला जानकी म्हणते, हो आई, आपले नाना जिवंत आहेत, पनवेलमध्ये आहेत. त्यावेळेला अवंतिका म्हणते, मग वहिनी तुम्हाला कसं कळलं? पण मग ते जानकी सांगत नाही. जानकी म्हणते, ते आता सांगण्यासारखं नाही. पण ऐश्वर्या मात्र ह्या बातमीने चांगलीच हादरलेली असते.